त्यांचं पूर्ण कुटुंब यांचे आभार मानते. फार सुंदर उपकार स्तुतीचे गीत त्यांनी गायलेलं आहे. आपणा सर्वांसाठी त्यांनी मध्यस्थी केलेली आहे. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. हालेलुया. जाऊन त्याच्या पवित्र स्थानी नित्य तयाला स्तवा. हालेलुया. आज तुम्हाला मला सर्वांना ही संधी मिळालेली आहे. आजच्या प्रभुवारी आपण आपल्या मंडळीमध्ये जाऊन देवाचं वचन ऐकलेलं आहे आणि तो आपण आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहोत. पण त्याआधी जो आपला परिपाठ आहे त्याप्रमाणे जे वचन पाठांतर करून बोलणार आहोत त्या सर्वांना मी वेळ देऊ इच्छित आहे. पहिलं नाव कुणाचं आहे? सविता सिस्टर. येस, सविता थोरात सिस्टर. आवाज नाही येत आहे सिस्टर तुमचा. सविता सिस्टर तुमच्या मोबाईल मध्ये काहीतरी इश्यू आहे. व्हॉल्यूम वाढवावा लागेल. आवाज येत नाही नाही येत आवाज. आता येतोय, आता येतोय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आजच्या सुंदर दिवसासाठी. मी स्तोत्र संहिता अध्याय 15 मी बोलणार आहे. पवित्र डोंगरावरील रहिवासी. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करत? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही, अधर्माला तुच्छ लेखीत नाही, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी मोडत नाही, आपला पैसा वाढीतिडीने लावत नाही, निरपराध्याची हानी करण्याकरता लाज घेत नाही. तो जो असा वागतो तो कधीही ढळणार नाही. आमेन. हालेलुया. थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वजण आपले बहीण सविता थोरात सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. स्तोत्र संहिता 15 त्यांनी पूर्ण पाठ करून बोललेला आहे. त्याच्यानंतर कुणाचं नाव आहे? विजय आहे का? विजय जॉईन झाला नाहीये. त्यानंतर मग राजीव ब्रदर आहेत. राजीव समुद्र. राजीव सर, पुढची वेळ तुम्ही घेऊ. ऍक्च्युली त्यांच्यानंतर विशाखा सिस्टरचं नाव आहे. जोपर्यंत अच्छा राजीव सर तयार आहे. ठीक. हॅलो, येतोय ऐकायला? हो सर, येतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र स्तोत्र संहिता 14 अध्याय म्हणून दाखव. मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. लोक दृष्ट व अमंगल कर्मे करतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. कोणी समजस आहे की काय? कोणी समजस आहे काय? कोणी देवभक्त आहे काय? हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व भ्रष्ट, मार्गभ्रष्ट झालेले आहेत. एकूण एक बिघडलेले आहेत. सत्कर्म करणारे कोणी नाही, एकही नाही. सर्व दुष्टकर्मी करणारे अगदी ज्ञानशून्य झाले आहेत काय? ते भाकरी खाणाऱ्याप्रमाणे माझ्या लोकांस खातात. पहा, परमेश्वराची नावे घेत नाहीत. पहा, ते भयभीत झाले आहे. ते अतिशय भयभीत झालेले आहेत. कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. ज्ञानाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्यांचा आश्रय परमेश्वर आहे. देव करो आणि सिंहातून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवेल, तेव्हा याकूब उल्हासेल.
इस्रायल हर्ष पावेल. आमेन. हालेलुया. फार सुंदर हालेलुया. देवा. येस, हालेलुया. थँक्यू व्हेरी मच सर. आपण राजीव समुद्रे सर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. स्तोत्रसहिता 14, तसेच आपले प्रिय बहीण सविता थोरात यांनी स्तोत्रसहिता 15 वाचून पाठ करून बोलून दाखवलेला आहे. आता पुढे विशाखा थोरात सिस्टर यांना मी वेळ देतो. विशाखा थोरात, विशाखा सिस्टर. प्लीज लॉर्ड. आवाज येतोय का? हो, येतोय. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. स्तोत्रसंहिता अध्याय 66. देवाच्या महत्कृत्याबद्दल त्याची उपकार स्तुती. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा. तो आपल्या कृतीने मानव जातीस धाक बसवतो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली. ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवतो. त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा. त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. त्यानेच आमच्या प्राणांचे रक्षण केले. त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. कारण हे देवा, तू आम्हाला पारखले आहेस. कृपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहेस. आमीन. एवढेच. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण प्रिय बहीण विशाखा थोरात सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. स्तोत्रसहिता 66 याचे 1 ते 10 वचनं त्यांनी पाठ करून म्हटलेली आहेत. फार मोठा शास्त्र भाग आहे, पण एवढा सुंदर वचने त्यांनी पाठ करून बोलली, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि देवाने लवकरात लवकर त्यांना आरोग्य द्यावं ही प्रार्थना आपण करूया. आपल्या दोन्ही बहिणींसाठी, सविता थोरात आणि विशाखा थोरात यांच्यासाठी. माझ्या मते आपले बंधू विजय जॉईन झालेले नाहीयेत. कोणी आधी राहिलेल्यांपैकी बोलू इच्छित आहे का? दीदी संजय सर राहिले होते परवा. जर संजय सरांची तयारी असेल त्यांना सांगितलं. संजू आता बोलणार आहे का? विद्यावहिनी. हॅलो. हा संजू दादा बोलणार आहे? हॅलो. अजून इतकं पार झालेलं नाही. बरं. पुढच्या आठवड्यात संधी घ्याल? हा, पुढच्या आठवड्यात. हो, चालेल. ठीक आहे. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. जे सर्व सदस्य बोललेले आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्यांच्यासाठी देवाची उपकार स्तुती करूया. आणि अजूनही आपणातील अनेक जण आपण सर्व वचन पाठ करत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत. आपणाला पुढच्या आठवड्यात संधी घ्यायची आहे. आपण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करत राहावे. हालेलुया. कारण बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. देवाचा आत्मा तुम्हाला मला आपणा सर्वांना सहाय्य करणारा, आठवण करून देणारा आहे. हालेलुया. आपण आज जे आपण भवनामध्ये गेलेलो आहोत, आपल्या मंडळीमध्ये जाऊन आपणाला जो मानना मिळालेला आहे, तो आपण आपल्या इतर मेंबर्स बरोबर, आपल्या इतर बंधू भगिनींबरोबर शेअर करणार आहोत. तर पहिली संधी कोण घेऊ इच्छित आहे? हा ताई, मी जरा 2 शब्द बोलू. साक्ष. हा, बोला ना. हा. हालेलुया. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद असो. ताई, गेले कित्येक वर्ष, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून माझी इच्छा होती की म्हणजे सर प्रार्थना करतात, बायबल वाचतात, पण असं त्यांनी भाग घ्यावा. पण
ती प्रार्थना माझी आणि ती माझी इच्छा देव बाप्पांना आज आपल्या प्रार्थना ग्रुप करवी पूर्ण केली. ज्या वेळेला संदेश ब्रदरनी दिलं ना घरात हे, तेव्हा ते दोघंही नव्हते. प्रार्थना आणि सर ह्याला गेलेले ना मनालीला, आणि आल्यानंतर मी सांगितलं की मी नाव दिलंय म्हणून. मग मला म्हणायला लागले, मला नाही जमणार, तू कशाला माझं नाव दिलंस. मी म्हटलं देवबाप सहाय्य करेल तुम्हाला, मी नाव दिलं एवढं मला माहित आहे, बाकी मला काय माहिती नाही. एखादं लहान मुल असतं ना, ते समोर येऊन आईच्या उभं राहून कसं पाठ केलेलं एक एक सांगतं, तसं आमच्या घरात सध्या अशी कंडिशन होती की देवबापाचे उपकार मानते की अं, रोज एक ते वचन म्हणून आम्हाला म्हणून दाखवायचे. मग रोज ती 4 व्हायची, रोज 5 व्हायची त्यात. आणि आज खरंच खूप खुश आहे आम्ही की अडखळले ते, मला मान्य आहे, पण म्हणजे त्यांच्यात हे डेअरिंग नव्हतं. पण आज आपल्या प्रार्थना ग्रुपमुळं सरांनी ते न बघता आणि अत्यंत प्रामाणिकपणे, कारण मला माहित आहे त्यामुळे देवबाप्पाला खरोखर खरोखर देवबाप्पाचे खूप खूप उपकार मानते. आणि तुमचे पण आभार मानते की खूप छान उपक्रम तुम्ही हा केला. म्हणजे आज किती आनंदित आहे आम्ही, आमचं आम्हाला माहित आहे ती. थँक्यू ताई, आणि थँक्यू संदेश ब्रदर आणि सतीश, थँक्यू व्हेरी मच. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि खरोखर देवाचे आम्ही आभार मानतो, कारण तुमच्या ह्या आनंदामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. आज आपले सर राजीव दादा यांना बघून आम्हाला देखील फार आनंद झाला. आम्ही प्रार्थनेमध्ये पहिल्यांदाच त्यांना बोलताना ऐकलं आणि पाहिलं सुद्धा. खरोखर त्यांच्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद. आणि इथून पुढे अधिकाधिक त्यांनी असंच देवाच्या वचनाची सेवा करावी, या त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. खरोखर देव त्यांना आपल्या गौरवाचं पात्र नक्कीच करणार आहे आणि करत आहे. त्याबद्दल हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण आपल्या चर्चमध्ये जो संदेश ऐकलेला आहे ते सांगण्यासाठी पहिली संधी कोण घेत आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Please. देवबाप्पाच्या नावाला गौरव देते. आजच्या या सुंदर प्रसंगी परमेश्वराने त्याच्या वचनातून जे काही आज शिकायला मिळालं त्याविषयी बोलण्याची संधी देऊ केली. आज आमच्या चर्चमध्ये जो काही गेल्या ऑगस्ट महिना संपूर्ण शास्त्र प्रावीण्य महिना पाळण्यात आला होता, आणि त्या महिन्यामध्ये प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास होता महिला मंडळकडे. आणि आज देखील त्याच पुस्तकावर महिला मंडळ यांच्याद्वारेच वचन सांगण्यात आलं, आणि संपूर्ण पुस्तकाचा त्यांनी थोडक्यात सारांश सांगितला. आणि मग बऱ्याच वेळा आपण पण वचन टू वचन हे पुस्तक शिकलेलं आहे, आणि आज पुन्हा एकदा ते पुस्तक शिकत असताना किंवा त्याचा सारांश ऐकत असताना परमेश्वराने पवित्र आत्म्याने भरलेले जीवन कशा प्रकारे असायला पाहिजे, किंवा संपूर्ण राष्ट्राला सुवार्ता सांगताना सुवार्तेची घोषणा ही परमेश्वराने आपणासाठी देऊ केलेली आहे. त्यामध्ये ख्रिस्ताचे साक्षीदार होणं किती गरजेचं आहे, किंवा ख्रिस्ताच्या भक्तीमध्ये आपल्यामध्ये तत्परता कशा प्रकारे असायला पाहिजे. जे आपलं मिशनरी जीवन आहे ते जीवन जगत असताना अनेक वेळा भरपूर समस्या संकट येतात, हे या पुस्तकातून आपण शिकलेलं आहे. पण त्या संकटांवर मात करून देखील आपण पुढे जाऊन देवाचं नाव गाजवू शकतो किंवा परमेश्वराची स्तुती करू शकतो. जिथे परमेश्वराचं नाव अजून पोहोचलेलं नाहीये तिथेपर्यंत आपण कशा प्रकारे जाऊ शकतो, आणि त्यामध्ये परमेश्वर आपल्याला कसं सहाय्य करतो, अशा प्रकारे या संपूर्ण पुस्तकातून त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मग जेव्हा परमेश्वराला लोक म्हणजे विचारतात की जो तुम्ही जो राज्य ह्या काळामध्ये आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा तुम्ही स्थापित करणार आहात काय, तेव्हा परमेश्वर सांगतो की हे काळ किंवा हा समय हा पित्याच्या अधिकारात आहे, ते माझ्या हाती नाही किंवा तुमच्याही हाती नाही. जेव्हा पित्याच्या मनात येईल तेव्हा ते राज्य पुन्हा तुम्हासाठी येईल, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला निश्चित अर्थाने सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग जेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मिळतो किंवा सामर्थ्य देवाचं प्राप्त होतं, तेव्हा निश्चितपणे आपण शांत बसून चालणार नाही, कारण परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही उगा राहिला तर धोंडे सुद्धा ओरडतील किंवा बोलतील. एवढं जिवंत परमेश्वराचं वचन आहे.
आणि ते आपण गाजवण्यासाठी कधीही कमी पडू नये हे आम्हाला या पुस्तकातून पुन्हा एकदा शिकवण्यात आलं. थँक्यू. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सांगली येथील मंडळीमध्ये जो बोध झाला प्रेषितांच्या कृत्याच्या पूर्ण पुस्तकावरून, तो सविता समुद्रे यांनी शेअर केलेला आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यांचे देखील मी आभार मानते. पुढची संधी कोण घेत आहे? आवाज येते माझा? हो अंकल, आवाज येतो, बोला. आज बोरपाळे मंडळीमध्ये जे काही वचन झालं ते रोमकरास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 9 ते 21. ख्रिस्ती जीवन क्रमाचे नियम हे आम्हाला आज सांगण्यात आले. मी वाचून दाखवत आहे. प्रीती डोंगा वाचून असावी, वाईटाचा वीट मानणारे, बऱ्याला चिटकून राहणारे, ममतेने एकमेकांवर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकांचे पुढाकार घेणारे, आस्थेविषयी बंद नसणारे, आत्म्यात उत्सुक, प्रभूची सेवा करणारे, आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनांच्या गरजा भागवणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा. तुमचा छळ करणाऱ्यास आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्या बरोबर रडा. परस्पर एकचित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. आपणाला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्य समक्ष सात्विकपणे राखण्याकडे लक्ष ठेवा. साधेल तर सर्व मनुष्याबरोबर आपणाकडून शांतीने राहा. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे. मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, ताणलेला असल्यास त्याला प्यावायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील, असे शास्त्रलेख आहेत. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हे आज आमच्या मंडळीमध्ये मनन घेण्यात आलं आणि यातून हे मला सर्व काय कळालं की आपला ख्रिस्ती जीवनक्रम कसा असावा, हे जे नियम आहेत ते आज मला कळाले. आमेन. हालेलुया. थँक्यू सॅम्युअल अंकल. देवाच्या नावाला धन्यवाद असो. बोरपाडळे मंडळीमध्ये रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 9 ते 21 वचन आहे ना. ख्रिस्ती मनुष्याचा जीवितक्रम, ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम यावरून जो संदेश झाला तो अंकलनी शेअर केला, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यांचे देखील मी आभार मानते. पुढची संधी कोण घेत आहे? बोला. नानी बोला. आम्हाला बोरपाडवे चर्च मध्ये रोमकरास पत्र 12वा अध्याय आता अंकलनी वाचून दाखवलात. प्रीतीमध्ये ढोंग नसावे. खरंच करू नये आपण प्रीतीमध्ये ढोंग. वाईटाचा वीट मानायचाच नाही, कारण वाईटाने आपण कधीच जिंकू शकत नाही आपल्या देवाला. आणि चिटकून राहा, म्हणजे देवाला आपण चिटकून राहिलो तर आपल्याला सर्व काही देवाकडून मिळतं. हे मला त्याचा अनुभव आलेला आहे. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा सेन भाव दिला पाहिजे आपण, आणि खरंच देऊन केला पाहिजे आपल्याला. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. खरंच आपण मोठ्यांचा मान राखला पाहिजे. ते आपल्या वचनातून आपल्याला देवबापानं आपल्याला शिकवलेलं आहे, तसं आपण राहिलं पाहिजे. आणि वाईटाने आपण कधीच जिंकू शकत नाही. बऱ्याने वाईटाला जिंकलं हे आपल्याला, मला आज ह्याच्यातून थोडक्यात मी सांगितलं, त्याबद्दल मी क्षमा मागते. आम्ही धन्यवाद. थँक्यू नानी, या सुंदरशा वचनाबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. तुम्ही जो बोध आम्हाला केलेला आहे या वचनातून, जो तुम्हाला तुमच्या मंडळीमध्ये मिळालेला आहे, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. इथून पुढची वेळ मी आपले बंधू सतीश यांच्याकडे देत. येस, हालेलुया. परमेश्वराचे आभार मानतो पहिल्यांदा की गेल्या 2-3 आठवड्यापासून पूर्ण कुटुंबाला देवाच्या वचनाची सेवा करता आली नाही, कारण आद्विता आणि लेकरांच्या आरोग्याच्या काही समस्या होत्या. परंतु आज
देवाने कृपा पुरवली, आम्ही संपूर्ण कुटुंब परमेश्वराच्या मंदिरात जाऊ शकलो, त्याची सेवा करू शकलो, त्याबद्दल प्रथम देवाचे आभार मानतो. बाळासाहेबांनी आज प्रकटीकरण याचा 22वा अध्याय वचन 1 ते 5 ही वचन मननासाठी निवडली होती आणि त्यातल्या विशेषतः 5व्या वचनावर बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलं आणि 5वं वचन असं सांगतं की पुढे रात्र असणार नाही. स्वर्गीय यरुशलेमेविषयीचं चित्र या वचनांमध्ये आम्हाला स्पष्ट होतं आणि 5व्या वचनामध्ये म्हटलंय की त्या स्वर्गीय यरुशलेमेमध्ये रात्र असणार नाही, त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील असं म्हटलेलं आहे. देवाची प्रजा जे देवाबरोबर असणार आहेत ते देवाबरोबर राज्य करतील, देव त्यांचा प्रकाश असणार आहे आणि त्या लोकांसाठी स्वर्गीय यरुशलेमेमध्ये रात्र असणारच नाहीये, तिथे अखंडित दिवस असणार आहे. तो दिवस मावळणार नाही, त्याला अस्त असणार नाही आणि ते अनेक वर्ष युगानुयुग त्या ठिकाणी राज्य करतील, हे असं वचन सांगतं प्रियांनो. आणि हे स्वर्गीय यरुशलेमेचं भविष्यातलं चित्र आहे. परंतु तुम्हाला आणि मला एक गोष्ट ठाऊक आहे की आमचा देव भविष्यातल्या काही गोष्टी वर्तमानात आणण्यासाठी सिद्ध आहे, तो सामर्थ्यशाली आहे. काना येथील लग्नाचा दाखला तुम्हाला मला माहिती आहे. येशू मरियेला म्हणतो की माझी वेळ अजून आलेली नाहीये, परंतु मरियेच्या विनंतीवरून त्याने भविष्यात होणारं सामर्थ्य, घडणारं सामर्थ्य आणि चिन्ह चमत्कार वर्तमानात करून दाखवले. तुम्ही आणि मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तेव्हा खात्रीनं या गोष्टीचे वाटेकरी आम्ही आहोतच. परंतु आज पृथ्वीतलावरती जीवन जगत असताना अंधार जो आहे तो अंधार प्रियांनो बऱ्याचदा संकटांचा, त्रासांचा, वेदनेचा किंवा अडचणींचं, अनारोग्याचं प्रतीक असतं. आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह, वैवाहिक जीवनातलं अपयश या अनेक जीवनाच्या संदर्भाने अंधार त्याचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि अविश्वासणाऱ्यांसोबतच विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा अंधार बऱ्याचदा राज्य करत असतो आणि तो अंधार बऱ्याचदा लोकांना ग्रासून टाकतो, त्यांना कंटाळून टाकतो किंवा त्यांना बंधनात ठेवत असतो. आणि आम्हाला स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की रात्री विलापाने बिराड केले तरी प्रातःकाली हर्षध्वनी होईल, असं देवाचं वचन सांगतं. रात्रभर बऱ्याचदा अनेक नानाविध समस्यांनी तुम्ही आणि मी त्यांना तोंड देत असतो. काही समस्या ह्या हलक्या स्वरूपाच्या असतात, परंतु काही समस्या प्रचंड मोठ्या एखाद्या पर्वतासारख्या आमच्या समोर उभ्या असतात, ज्या आमच्या जीवनातून जाणारच नाहीत, हलणारच नाहीत असं आम्हाला बऱ्याचदा वाटतं आणि तिथे आम्ही हतबल होऊन जातो. काही वेळेला आम्ही स्वतःच हे घोषित करून टाकतो की आता माझी याच्यातून सुटका होऊ शकत नाहीये. परंतु ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो त्या देवाला काही एक अशक्य नाहीये, नाही का? त्या देवाने जर आमच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप केला तर जी अंधाराची रात्र किंवा जो अंधार ज्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करणार आहे, तो ज्या गोष्टी सोडून जाण्यासाठी सातत्याने आम्हाला नकार देतो, तो अंधार देवाच्या एका शब्दाने, देवाच्या फक्त उपस्थितीने तिथून निघून जाऊ शकतो. प्रियांनो, फक्त देवाचं सानिध्य किंवा देवाचा हस्तक्षेप त्या प्रकरणामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि मग पाळसाहेबांनी विशेषतः मृत्यूच्या संदर्भाने अनेक उदाहरणे घेतली आणि मग त्यामध्ये याईराच्या कन्येचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये नाईनेतल्या विधवेच्या मुलाचं उदाहरण घेतलं, त्यामध्ये विशेषतः रक्तस्राव्या स्त्रीची उदाहरण घेतलं, कारण 12 वर्ष रक्तस्राव जेव्हा होत होता आणि तिची परिस्थिती जेव्हा बिघडून गेलेली होती तेव्हा कदाचित येणाऱ्या काही वर्षांमध्ये तिचा मृत्यू झाला असता. परंतु या सगळ्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि ती परिस्थिती ख्रिस्ताने एका क्षणात पालटून टाकली. त्याच्याही या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना कदाचित असं म्हणण्याचं कारण मिळालं असेल की अरे याईराची कन्या तर बेशुद्ध झाली होती आणि ती बरी झाली आणि मग त्यामध्ये काही अलौकिक असं काही सामर्थ्य नाहीये. नाईनेतल्या विधवेचा मुलगा जो होता तोही कदाचित बेशुद्ध झाला असेल आणि मग नंतर तो भानावर आला असेल, त्यामुळे येशूचं त्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाहीये. आणि मग पाळक साहेबांनी सांगितलं असं जर शंका आपल्या मनामध्ये असेल तर लाजरसाच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? लाजरसाच्या बाबतीत येशूने त्या ठिकाणी आधीच सांगितलं की हा रोग किंवा हा आजार किंवा हे दुखणं माझ्या देवाच्या पुत्राच्या गौरवासाठी आलेला आहे. आणि येशू 4 दिवसांनी त्या ठिकाणी गेला. लाजरसाला मरून जेव्हा 4 दिवस उलटून गेलेले आहेत तेव्हा कोणी असं म्हणू शकलं नसेल की लाजरस बेशुद्ध होता किंवा लाजरस भानावर नव्हता आणि मग तो उठला. मरून गेलेल्या माणसाला 4 दिवसांनी दुर्गंधी सुटते असं त्याची बहीण स्वतः येशूला सांगत होती आणि त्या परिस्थितीमध्ये येशूने हस्तक्षेप केला आणि लाजरसाला पुन्हा जीवनामध्ये आणलं. बऱ्याचदा तुमच्या माझ्या जीवनातल्या परिस्थिती अशा स्वरूपाच्या असतात, त्या परिस्थितींमधून जेव्हा आमची सुटका होते तेव्हा वैयक्तिकरित्या आम्ही देखील आणि आमच्या आजूबाजूची लोक देखील असं म्हणतात की चला योगायोग आहे, काही फार मोठं काम देवाने केलेलं नाहीये. परंतु अशा काही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये असतात, त्यामध्ये विशेषतः आध्यात्मिक, वैवाहिक, कौटुंबिक, कामाच्या संदर्भाने, अनारोग्याच्या संदर्भाने ती अंधारी रात्र इतके दिवस, इतके वर्ष जणू आम्हाला ग्रासत असते आणि ती आम्हाला सोडून जायचा नकार देते. ती आपल्याला त्या सगळ्या बंधनांमध्ये असं काही जखडून टाकते
की आम्ही आमची आशा धूसर होताना पाहतो. परंतु या सगळ्या परिस्थितींमध्ये जिथं देव वस्ती करतो तिथं जर तो अंधार नाहीये, तिथं जर ती रात्र नाहीये, तर तो देव आमच्या परिस्थितीमध्ये जर हस्तक्षेप करायला उतरला तर त्याचा प्रकाश आमच्या त्या परिस्थितीमध्ये प्रकाशू शकतो, तो उदय पाहू शकतो आणि आमची सुटका कुठल्याही भयंकर, भयावह आणि आम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीतून सहज एका क्षणामध्ये परमेश्वर करू शकतो. आणि या वचनाने बाळासाहेबांनी आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले की तुम्हाला अवघड, अशक्य वाटणारी कोणतीही गोष्ट देवाला अशक्य नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की बाळासाहेब मी या परिस्थितीने हतबल झालो आहे, मी रडत आहे, मी विलाप करत आहे, मी वेदनांमध्ये आहे, मी त्रासात आहे, तर आज प्रभूला तुमच्या परिस्थितीमध्ये आमंत्रित करा. आणि जर प्रभू आला तर इतर दिव्याची, इतर सूर्याची तुम्हाला गरज भासणार नाही. प्रभूचा प्रकाश तुम्हासाठी पुरेसा आहे, प्रभूचं नाव तुमच्यासाठी पुरेसं आहे. आणि त्या नावाचा दावा करा आणि तुमच्या परिस्थितीला ठणकावून, धमकावून सांगा की माझ्या बरोबर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे, त्याला काहीही अशक्य नाहीये. आणि पहा, ती परिस्थिती सुटलेली असेल आणि देवाचं गौरव करायचं एक फार मोठं साधन तुमच्या हातामध्ये असेल आणि तुम्ही त्याचे साक्षीदार व्हाल. या प्रेरणादायी वचनासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो आणि पालक साहेबांचे देखील आभार मानतो. हालेलुया. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपले बंधू सतीश यांचे मी आभार मानते. पुणे येथील ग्रेस बायबल चर्च मध्ये जो संदेश झाला तो ऐकण्याची तुम्हाला मला सर्वांनाच गरज होती आणि ती जाणून प्रभूने आपली गरज पूर्ण केलेली आहे. खरोखर किती अद्भुत आहे की जेव्हा आपण प्रभू बरोबर असणार आहोत तेव्हा तिथे रात्र नसणार, तिथे दिवसच दिवस असणार, युगानुयुग. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. आणि जिथे प्रभू आहे तिथे अंधार नाही, तिथे अंधाराच्या गोष्टी नाही. आज तुमच्या माझ्या जीवनात प्रभू आहे तर आपल्यामध्ये अंधार नाही. हालेलुया. आणि नानींकडे लाईट आली हे बोलत असतानाच त्याबद्दल देवाच्या नावाला देखील धन्यवाद असो. हालेलुया. आपला देव कृपा पुरवणारा, कार्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पुढची संधी कोण घेत आहे? राऊत अंकल, तुम्ही बोलताय का? प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद करतो आणि आभार मानतो. आज वडाळा चर्च मध्ये जे पाळक साहेबांनी जे वचन शेअर केलं त्यावरती मी 1-2 मिनिटं बोलतो. स्तोत्र संहितामध्ये अध्याय 31:12 स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे, फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. खरोखर इथे देवबाप्पांनी आपल्या समोर खरोखर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या समस्या येतात, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो आणि खरोखर आपण देवापासून लांब कशा प्रकारे असतो की आपण वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही, परमेश्वराला वेळ देत नाही. देवबाप्पा आपल्यासाठी खूप खिन्न होतो. तर आपण त्या प्रार्थनामध्ये आपण सदा सर्वदा राहिलं पाहिजे आणि आपण प्रार्थनामध्ये असल्यामुळे आपल्याला कसल्याही गोष्टीचा म्हणजे कमीपणा पडत नाही आणि आपलं जे मन पण प्रसन्न असतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जर कधी परमेश्वरासोबत जर नसेल तर आपण स्वतःलाच आपण कमीपणानं लेखतो की माझा काही उपयोग नाहीये, मी या जगात असूनही माझा काही लाभ नाहीये. आणि खरोखर मी जे जे वचन दिलं की मी फुटक्या भांड्यासारखा झालेलो आहे, तर खरोखर आपण आहे ना मनामध्ये खचून जातो आणि काय करावं काय नाही करावं काहीच सुचत नाहीये. परंतु आपला परमेश्वर काय ना, आपण जरी स्वतःला कमी लेखतो आणि फुटक्या भांड्यासारखा मी आहे असं जरी आपण म्हणतो, पण परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला पूर्णपणे वचनामधून आपल्याला बोलून आपली तयारी करतो आणि आपला तो स्वयं उपयोग करून घेतो स्वतःच्या कार्यासाठी. तर खरोखर हे वचन खूप छान आहे आणि मला ते खूप फिलिंग झालं. त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि दुसरं वचन आहे मत्तईचं 18:28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तर या ठिकाणी पण देवाने खूप आपल्यावरती कृपा करेले, आपल्यावर प्रेम करेले आणि तेच प्रेम आपल्याला वचनातून देव प्रगट करतो की मी तुमचे सर्व दुःख, व्याधी, संकट आणि श्राप आणि बंधन सर्व मी माझ्या प्रियांनो, माझ्या लेकरांनो मी स्वतःवर घेतलेले आहे.
आणि खरोखर आपण देवासामने काय ना काहीच नाही, आपण स्वयं माती आहोत. पण आपल्याकडे देवाची कृपा असेल आणि देवाने जे खरोखर आपल्यासाठी जे कार्य केलेले आहे ते कुठलाही मनुष्य करू शकत नाही. आणि आपल्या देवासारखा कुणीही आतापर्यंत जगात झाला नाही आणि होऊ शकणार नाही. हे खूप प्रेम अभावी प्रेम आहे, कारण ते प्रेम फक्त विश्वासी लोकांनाच कळतं, अविश्वासांना काही कळू शकत नाही. जी देवाचं प्रेम आपण आणत नाही, आपल्याला पुढे काही हे म्हणजे जाऊ शकत नाही आपण. तर हे एक देवाने कृपा पुरवलेली आहे. मी एवढं बोलून हालेलुया. थँक्यू राऊत अंकल. वडाळा येथील मंडळीमध्ये स्तोत्रसहिता 31:12 आणि मत्तई 18:28 वरून जो बोध झाला त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. तुमचे देखील मी आभार मानते. तो आम्हा सर्वांबरोबर तुम्ही शेअर केला. पुढची संधी कोण घेऊ इच्छितात? हालेलुया. हॅलो. बोरपाडे मंडळीतील आमच्या दोघांनी 2 सदस्यांनी जे बरं सांगितले की रोमकरा स्तोत्र 12वा अध्याय 9 ते 21 वचनावर फक्त मला 1-2 नाही तर 3 वचनावर मला फक्त म्हणजे मला जे बोध झाला ते मी सांगू इच्छिते. तर प्रीती ही आता ह्या युगात आता प्रीती लोप पावत आहे का? का लोप पावत आहे तर आता म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाकडे पैसा हा जास्त विपुल प्रमाणात झालाय. पूर्वी पैसा कमी असल्याने लोकांच्या मध्ये प्रीती प्रेम होतं. म्हणजे हे एक मला आता ह्यातून कळालंय. आणि दुसरं वचन म्हणजे आत्तेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. म्हणजे असं आपण नाही एक एक वेळेला असं जे आपलं काम आहे म्हणून आपण चर्चला जाऊ शकत नाही किंवा प्रार्थना करू शकत नाही. तर तुम्ही कुठेही असला तर सुद्धा आपण जिथं असाल तिथं आपण प्रार्थना करू शकतो. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून सुद्धा आपण देवाची सेवा करतो आणि केली पाहिजे. तर हे जे ज्याला कृपादान आहे ते आपल्याकडे जे आपल्याकडे कृपादान आहे ना त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे आपण जरी आपल्याला नाही जाता आलं पण घरात देवाची त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे, देवाची सेवा करायला पाहिजे. आश्चर्य हर्षितवान संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. त्यामध्ये आम्हाला 2 उदाहरण साहेबांनी सांगितली की पौलाचे उदाहरण सांगितले. पौलाचे उदाहरण म्हणजे पौलाला कितीतरी संकटातून जावं लागलं. म्हणजे त्याच्यामध्ये काय होती सहनशीलता होती. तशी आपल्यामध्ये सुद्धा सहनशीलता पाहिजे. आणि योबाचं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलं की योबाला पण किती त्रास सहन करावा लागला. त्या मनाने आपला काहीच आपल्याला त्रास नाही तरी सुद्धा लोक चर्चमध्ये जाणं किंवा असं हे टाळतात किंवा प्रार्थना करणे काही तर कारण सांगतात. तर तसं नको आहे. तर देवाची आपण कुठल्याही संकटात असो काय असो तर आपण देवाची प्रार्थना केली पाहिजे आणि तिथून आपण देवाची सेवा केलीच पाहिजे. तरच आपल्याला देव आपल्याला सहाय्य करणार आहे आणि आपल्याला मदत करणार आहे. हे यातून मला या 2-3 वचनातून सांगितलं म्हणजे बोध काढा. थँक्यू सुमन आंटी. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पहा बोरपाडळे मंडळीमध्ये जो बोध झालेला आहे त्यावर त्यांनी अजून 2-3 वचनावर आणि पौलाच्या आणि योबाच्या उदाहरणावरून आपणाला बोध केला की खरोखर देवाच्या भवनात देवाच्या मंडळीत जाणं किती गरजेचं आहे. हालेलुया. आणि ह्या सुंदरशा उदाहरणावरून त्यांच्या पाळक साहेबांनी त्यांना चर्चमध्ये येण्याची प्रेरणा दिली. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. मी सुमन आंटींचे पण आभार मानते. पुढची वेळ माझ्या मते शर्मिला मॅडम घेत आहेत. मॅडम तुम्ही हा ताई बोलते. देवापाची क्षमा मागते. चर्चला गेले खरं नेमकं संदेशाच्या वेळेला म्हणजे मला आधी माहित होतं एक मीटिंग होती आणि तिथं ह्याची प्रार्थनाचा सत्कार होता त्यामुळे आम्हाला जावं लागलं. पण मी हे माहित होतं मला पूर्वनियोजित म्हणून आम्ही एक ऑनलाईन संदेश ऐकला. आम्ही संदेश ऐकू शकणार नाही म्हणून संदेशाचं ताई हे होतं की आशीर्वाद म्हणजे आज्ञा पालन केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद काय काय आपल्याला मिळू शकतात. तर त्या संदेशामध्ये सांगितलं गेलं की अनेक नाती आहेत आणि जवळजवळ सगळी नाती ही रक्ताशी संबंधित आहेत. पण मित्रत्वाचं असं एक नातं आहे की जे रक्ताशी संबंधित नाही आहे. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या
तर अनेक आशीर्वादानं भरतो. आणि यासाठी त्यांनी योहानाचं 14वा अध्याय पण 21व वचन सांगितलं की ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. म्हणजे जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या इच्छेप्रमाणे जर आपण वागलं, तर आपल्याला आपल्यावर प्रीती करणारा प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे स्वतः. कारण आपण आपलं जीवन जगत असताना नेहमी आपला प्रयत्न काय असतो की मनुष्याला कसं खुश करता येईल. जवळजवळ सगळा अट्टहास आपला दिवसभराला आपल्या घरातले, आपल्या आजूबाजूचे यांना खुश करण्यासाठी असतो. परंतु तसं न करता की माझा प्रभू येशू ख्रिस्त कसा खुश राहील, तो संतुष्ट कसा राहील, याचा विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे. मनुष्याच्या खुशीकडे न बघता आपण देवाकडं पाहिलं पाहिजे. आणि जर असं आपण झालो तर आपण त्याचे मित्र होऊ हे आपल्याला वचनात सांगितलेलं आहे. पुढचाच अध्याय योहान सुवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 14व वचन, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. म्हणजे एवढी मोठी गिफ्ट आपल्याला मिळणार आहे की आपण त्याचे मित्र होणार आहोत. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे, तो जर आपला जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे, तो जर आपला मित्र होणार असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कुणीव भासणार नाही. आणि मग प्रभू आपल्याकडं पाहून म्हणेल की हा माझा प्रिय पुत्र आहे, मी याच्याविषयी संतुष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली. कशी प्रीती केली विचारलं त्यांनी. विचार करा. तर अशी प्रीती केली की ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं गेलं, त्याचे किती हाल केले, किती त्याला 39 फटके मारले गेले, त्याचं मांस त्याचं रक्त निघालं. म्हणजे जे म्हणून म्हणजे पराकोटी झाली छळाची की त्याच्यापेक्षा आणि काय छळ होऊ शकत नाही. एवढे छळ त्यानं सहन केले आम्हासाठी, आम्हाला तारण मिळण्यासाठी, मंडळीचा उद्धार होण्यासाठी. आणि ज्या वेळेला त्याच्यावर म्हणजे बोलण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यात पहिला शब्द त्याचा होता की हे बाप्पा यांना क्षमा कर. म्हणजे आपल्याला क्षमेची देवबाप्पानं किती मोठं उदाहरण घालून दिलेलं आहे. आणि जर आपण असं वागलो तर पहिला आशीर्वाद मिळतोय आपण मित्रत्वाचा, आपण त्याचे मित्र होतो. आणि दुसरा आशीर्वाद त्यांनी सांगितला रोमकरास पत्र 12वा अध्याय त्याचं 2रं वचन, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. जर आपण असं केलं तर देवबापाची इच्छा काय आहे हे जर आपण बघितलं तर आपण आपलं स्वतःचं रूपांतर होणार आहे. म्हणजे सार्वकालिक जीवन आपल्यासाठी हमखास आहे. आणि असे म्हणजे बरंच सांगितलं ताई त्यांनी. देवबापाचे आभार मानते की समजला मला संदेश. थँक्यू. हालेलुया. थँक्यू. देवाच्या नावाला धन्यवाद असो. शर्मिला मॅडम, मी तुमचे आभार मानते. आणि जो संदेश तुम्ही आमच्यामध्ये शेअर केला, आज्ञा पालनामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद, त्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपली वेळ होत आलेली आहे. अजूनही जर कोणाला संधी घ्यायची असेल तर एक शेवटची संधी आपण देणार आहोत. कोण घेत आहे? प्रेज लॉर्ड सिस्टर. मॅडम दीदी, मी घेतो संधी. आज आमच्या खांदा कॉलनीमध्ये, पनवेल खांदा कॉलनी चर्च मध्ये आमच्या पालक साहेबांनी जे आम्हाला वचन दिलं ते म्हणजे पवित्र आत्म्याबद्दल दिलेलं आहे. की पवित्र आत्मा देवाने आपल्याला का दिला, पवित्र आत्म्याचे काय याविषयी ते पहिला अध्याय प्रेषिताची कृत्ये, पहिला अध्याय आणि 5 वचन आहे की योहानाने पाण्यात बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. त्याचप्रमाणे तसंच इथं योहान 14 मध्ये सांगितलेलं आहे. 14
एक मिनिट. योहान 14:16 वचन आहे की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. यस, एवढ्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा, की त्या पवित्र आत्मा आम्हाला सदा सर्वदा आमच्या बरोबर असणार आहे. आणि त्याचे पुढे कार्य 7 कार्यामध्ये शिकवलेले तसे पुष्कळ कार्य आहेत, परंतु आम्हाला 7 कार्यामध्ये शिकवलं ते म्हणजे मी थोडक्यातच सांगतो. कैवारी म्हटलेले आम्हाला मदतगार, 14-16 मध्ये म्हटलेलं वकील आपला कैवारी, आणि योहन्ना 14-16 मध्ये वकील म्हटलेला आहे. परत शिक्षक योहन्ना 14:26 त्याच अध्यायामध्ये आठवण करून देणारा 14:26 मध्ये म्हटलेलं आहे. निरुत्तर करायला अशा सामर्थ्य आणि गवाही सुद्धा बनवायला प्रेरित करतो आम्हाला. अशा मला हे पवित्र आत्म्याबद्दल एवढं समजलं की पवित्र आत्मा आपल्याला खरोखर किती आपल्याला गुरुजींसारखं टीचर सारखं मदत करतो, जेव्हा तेव्हा आपल्याला आठवण करायला मदत करतो. त्या सर्व बाबतीमध्ये पवित्र आत्म्याचं आपल्याला किती सहाय्य मदत आहे त्याच्याबद्दल मला समजलं. थोडक्यात मी सांगितलं. थँक्यू. देवाच्या नावाला धन्यवाद. येस, थँक्यू हिरे अंकल. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याची कार्ये यावरून खांदा कॉलनी पनवेल मध्ये जो बोध झाला त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि हिरे अंकल साठी देवाच्या नावाला धन्यवाद. त्यांना आरोग्य मिळालेलं आहे आणि त्यांनी आज वचन देखील शेअर केलेलं आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज जी मंडळी बोललेली आहे, सर्वप्रथम सविता समुद्रे सिस्टर, सविता वहिनी यांनी प्रेषितांची कृत्ये या पूर्ण पुस्तकावरून सांगली चर्चमध्ये जो बोध झाला की सुवार्थ सांगणं किती गरजेचं आहे, पवित्र आत्मा त्यासाठी आपणाला सामर्थ्य पुरवत आहे की आपण प्रभूचे साक्षीदार व्हावे, यावरून बोध केला. त्यानंतर सॅम्युअल कोथंबिरे अंकल, नीला समुद्रे आमच्या नानी आणि सुमन आंटी यांनी बोरपाडळे चर्चमध्ये जो बोध झाला, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 9 ते 21 या वचनामध्ये ख्रिस्ती जीवित क्रमाचे जे नियम आहेत की कसं मध्ये टिकून राहणं, बऱ्याने वाईटाने न तर बऱ्याने वाईटाला जिंकणं, तसेच आस्थेविषयी मंद असू नये, आत्म्यामध्ये उत्सुक असावं, आशेने हर्षित, प्रार्थनेमध्ये तत्पर राहावं, यासाठी जो बोध झाला तो आपणाबरोबर शेअर केला. त्यानंतर आपले बंधू सतीश यांनी पुणे ग्रेस बायबल चर्च मध्ये प्रकटीकरण याचा 22वा अध्याय 1 ते 5 वचन, विशेष करून 5व्या वचनामध्ये जे म्हटलेलं आहे की यापुढे स्वर्गामध्ये जेव्हा आपण सार्वकालिक जीवनात जाणार आहोत तिथे सूर्याची किंवा इतर प्रकाशाची गरज नाही, कारण तिथे रात्र असणार नाही. जो प्रकाश म्हणजे तुमचा माझा परमेश्वर आपणाबरोबर असणार आहे. आणि तेच वचन आता सुद्धा ह्या युगात सुद्धा आपणासाठी आहे की अंधाराची कुठलीही गोष्ट आपल्यामध्ये वर्चस्व गाजवू शकत नाही, कारण त्याच्यामधून सोडवणारा आपला परमेश्वर आहे. त्यानंतर राऊत अंकल यांनी वडाळा चर्च मध्ये स्तोत्रसंहिता 31:12 मध्ये जो स्तोत्रकर्ता म्हणत आहे की स्मरणातून गेलेल्या मृतासारखा, देवापासून दूर आणि फुटक्या भांड्यासारखा जेव्हा आपण देवापासून दूर जातो तेव्हा आपली परिस्थिती जणू काय अशी असते, पण प्रभू आपणाला त्याच्याजवळ आकर्षित करतो आणि प्रभूचं अभिवचन, येस, प्रभूचं अभिवचन आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. या वचनातून त्या मंडळीला बोध झाला, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यानंतर शर्मिला मॅडम यांनी राजीव दादा यांच्याबद्दल साक्ष दिली आणि त्यांच्या मंडळी त्यांनी जो ऑनलाईन संदेश ऐकलेला आहे, आज्ञा पालनामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद, जसं प्रभूने म्हटले जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळता म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रीती करता, आणि जर तुम्ही मी सांगितलेली वचने पाळता तर तुम्ही माझे मित्र आहात, आणि जसा मित्र तुमचा माझा प्रभू त्याने मंडळीसाठी आपला प्राण दिलेला आहे, तर तुम्हाला मला आता आपल्या मनाच्या नवीकरणाने त्याच्या आज्ञा पाळून आपल्या स्वतःचं रूपांतर करायचंय, त्याबद्दल बोध झाला. नंतर हिरे अंकल यांनी पनवेल खांदा कॉलनीमध्ये पवित्र आत्म्याने आपला बाप्तिस्मा होणार आहे आणि पवित्र आत्मा सदा सर्वदा युगानयुग आपणाबरोबर राहणार आहे. आणि पवित्र आत्म्याची जी 7 कार्य आहे तो कैवारी आहे, वकील आहे, शिक्षक आहे, आपल्याला आठवण करून देणारा आहे, आपल्याला सामर्थ्य देणारा आहे, आपल्या बरोबर साक्ष देणारा आहे, आपल्यासाठी मध्यस्थी करणारा आहे.
ती त्याची 7 कार्य समजावून सांगितली. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. तुमच्या सर्वांसाठी प्रभूचे आभार मानते की आज भरपुरीने मानना आपणा सर्व सदस्यांना प्राप्त झालेला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. इथून पुढची वेळ आपले संचालक नानी यांच्या. थँक्यू दीदी. आज आमचं म्हणजे सगळ्यांचं बोलणं तुम्ही आम्हाला शेअर करून दाखवलं. त्याबद्दल देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद देऊ. प्रियानो, आपण रोज दर रविवारी आपण चर्चमध्ये जाऊन देवाचा मानणं आपण बोलूया. खरंच मला इतकं म्हणजे हे वाटतं, पण खरंच बोललं पाहिजे. आणि मला म्हणजे एवढं माहिती नव्हतं, पण देवबापाने प्रार्थनेमध्ये आल्यापासून जास्त म्हणजे मला हे केलेलं आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते आणि तुमचे मी आभार मानते. आपण शेवटचं प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत म्हणूया सर्वांनी. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जय राजे इथे स्वर्गात तुझे आमची रक्षक आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची आणि आम्हाला परीक्षेत राज्य समर्थ गौरव ही सर्व काही या रात्री ईश्वर आयुष्य राखी Praise the Lord. Hallelujah. Lord, good Lord. Hallelujah. Praise the Lord. Good night. दीदी. संदेश काका. हालेलुया. कोणी काही बोलू इच्छित आहेत का? संदेश काका. हॅलो. हा अनिता वहिनी बोला. हा सूरज पण ते वचन घेतो म्हटलाय, त्याला वचन द्या. ठीक आहे. सूरजला परवा प्राथमिक जॉईन व्हायला सांगा, मग त्याला आपण एक अध्याय शोधून देऊ. हा आजारी आहे मग त्याला सांगते, वचन द्या त्याला. हो सूरजला. संदेश. हो नानी. स्टीवन पण बोलणार आहे. हा त्या लेकरांना सुद्धा चालेल ना. हो लेकरांना मंगळवारी प्राथमिक सहभागी व्हायला सांगा. हो चालेल ना, चालेल. नक्की सगळे बोलू शकतो. सर्वांना आपण सांगू. मंगळवारी आपण नानी मी त्यांना अध्याय देतो. मंगळवारी हालेलुया. ठीक आहे.